राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या एकमतानं निवड करण्यात आलेली आहे। प्रफुल्ल पटेल यांच्याकडून नावाची घोषणा करण्यात आली आणि त्यानंतर सर्व आमदारांकडून हात वर करून सुनेत्रा पवार यांच्या नावाला समर्थन देण्यात आलं अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी कपिल आपल्या सोबत आहेत। कपिल, आपण बघतोय कशा पद्धतीनं ही सगळी चर्चा सुरू होती, अध्यक्ष कोण होणार, वेगवेगळ्या चर्चा झडत होत्या। मात्र देवगिरीवर महत्त्वाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्याच नावावर एकमत झाल्याची माहिती मिळते। काय सांगाल सविस्तर या बैठकीबद्दल? नक्कीच आज जी बैठक झाली राष्ट्रवादीची त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार राष्ट्रवादीचं, हा एक महत्त्वाचा मुद्दा होता आणि त्याच्यावरती चर्चा होणार होती। यासाठी एक कोर कमिटीची पहिली चर्चा झाली होती। त्या कोर कमिटीमध्ये छगन भुजबळ असतील, तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, सुनेत्रा पवार असतील, यांची एक बैठक झाली आणि त्यानंतर सर्व आमदारांसोबत एक बैठक करण्यात आली होती आणि प्रफुल्ल पटेल यांनी ह्या नावाची सुनेत्रा पवार या नावाची घोषणा केली आहे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आणि त्याला दुजोरा देत सर्वच आमदारांनी हात वरती करत त्याला सपोर्ट केलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच सुनेत्रा पवार यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाला अशी खात्रीलायक माहिती झी मीडियाच्या हाती आलेली आहे आणि सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊन 26 तारखेला प्रशासकीय जी प्रक्रिया असते, जी शासकीय प्रक्रिया असते ती करण्यात येणार आहे। एक प्रॅक्टिकल प्रक्रिया असते ती करण्यात येणार आहे आणि 26 तारखेला खरा शिक्कामोर्तब होणार आहे। परंतु जी खात्रीलायक माहिती समोर येते, सुनेत्रा पवार यांच्या नावावरती राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब झाल्याची मोठी बातमी समोर येते। आणि दुसरा मुद्दा जो ह्या बैठकीत उपस्थित केला गेलेला आहे तो विलिनीकरणावरती सध्या तरी कोणीही भाष्य करणार नाही अशा थेट ऑर्डर किंवा थेट सूचना ज्येष्ठ नेते आहेत, ज्येष्ठ मंत्री आहेत, त्यांनी सर्व आमदारांना दिलेले आहे। विलिनीकरणावरती कोणी मीडियाशी बोलणार नाही, कोणतंही भाष्य करणार नाही असं ठाम एक मत झालेलं आहे, अशा सूचना आमदारांनी दिलेल्या आहेत। हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। तर तिसरा मुद्द्यामध्ये जी प्रक्रिया आहे राष्ट्रीय अध्यक्षाची 26 तारखेला येणार, 26 तारखेला पार पडणार आहे। त्यामुळे 26 तारखेला राष्ट्रवादीची अनेक घडामोडी होणार आहे आणि 26 तारीख हा राष्ट्रवादीसाठी खूप महत्त्वाचा दिवस ठरणार आहे। आणि चौथा जो मुद्दा आहे तो नरहरी झिरवळ त्यांच्या ज्या विभागात जो छापा टाकून काही अधिकाऱ्यांना पकडण्यात आलं होतं त्या संदर्भात उद्या झिरवळ स्वतः पत्रकार परिषद घेणार आहेत आणि दुपारनंतर माध्यमांशी बोलणार आहेत आणि त्यात मोठा खुलासा करणार आहेत असंही समोर येत आहेत। अशा महत्त्वाच्या काही घडामोडी समोर येत आहेत, पण सर्वात मोठी जी घडामोड आहे ती सुनेत्रा पवार यांच्या नावावरती राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब होण्याची आहे। अगदी कपिल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघतोय सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित झालेलं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या महत्त्वाच्या माहितीबद्दल।